जमिनीत लावायचं होतं पण वेळच नाही त्याच्यामुळे राहून. चटणी आणि इडली. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. म्हणजे नेहमीप्रमाणे आमची सकाळ झालेली 5:30 वाजता. म्हणजे कुणाल मंगळवार गेला आणि त्याच्यानंतर एक दिवस आम्ही आराम केलेला आहे. म्हटलं आज पूर्णपणे आराम करूया. काहीच केलं नाही मी, पण घरातलंसुद्धा काम, बाहेरचं काम आणि प्लस यूट्यूबचं काम आहे ना, ते सुद्धा मी काही केलेलं नाही आहे. माझी पण बघा तब्येत ठीक नव्हती 4-5 दिवस आणि कुणालच्या बाबांना पण सर्दी झाली होती. त्यांना पण खूप असं जाम कफ वगैरे, त्याच्यामुळे त्यांना पण सांगितलं की तुम्ही पण अजिबात काही काम करू नका, एक दिवस पूर्णपणे आपण आराम करूया. तर आता आजचा वार म्हणजे गुरुवार बघा आहे. सकाळी लवकर आम्ही उठलो नेहमीप्रमाणेच. म्हणजे कितीही आजारी असेल काही असेल तरी आमचं म्हणजे ठरलेली जी वेळ आहे ना ती काही चुकत नाही. आणि उठल्या उठल्या लगेच गरम पाणी प्यायचं, म्हणजे हे आमचं म्हणजे ठरलेलं रुटीन आहे ते. पाणी पिऊन झाल्यानंतर जे काही आपलं असेल बाकीचं ते आवरून नंतरला मग चहा, आणि चहासोबत 1-2 बिस्किट वगैरे कुणाच्या बाबांना लागतात तर ते पण आमच्या तिथे करून झालेलं आहे. चहा पिऊन झालो आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. म्हणजे हे जे आपलं पारिजातक, सॉरी मी जरा चुकले बोलता बोलता. तर हे झाड आहे ना ते खालच्या ठिकाणी थोडंसं जरा आहे ना, कुणाच्या बाबांना ते मुळं आहेत ना ती काहीतरी काळी पडलेली अशी काहीतरी दिसत होती. त्याच्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी ते झाड आहे ना, म्हणजे खाली खाली ज्या फांद्या होत्या ना त्या सगळ्या छाटून काढल्या होत्या. तर तेच आम्ही दोघंजणं चेक करत होतो की झाड आपलं कसं आहे, काय आहे, फुलं कळ्या किती धरल्या आहेत ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आमचं की नाही सकाळी सकाळी आता नियोजन चाललं आहे, प्लॅनिंग. हे सगळं आता साफ करायला घ्यायचं आहे. घराजवळचं रान खूप वाढलेलं आहे, सगळीकडेच वाढलेलं आहे. काल ना आम्ही चौकशी केली, म्हणजे हे गवत कापणारे बघा असतात ना, तर आमच्या इथे एक आहेत, त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की इतक्यात तुम्ही गवत वगैरे कापायच्या भानगडीत पडू नका. आता तुम्ही केलंत ना तर पुन्हा ते वाढणार रान, म्हणजे नवरात्रीच्या नंतर तुम्ही हे करा असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांना कसं अनुभव असतो ना, त्याच्यामुळे म्हणजे काही गोष्टी आम्हाला आता माहिती पडल्या तसं. त्याच्यामुळे ते मोठं रान जे वाढलेलं आहे ते नंतरला नवरात्रीच्या नंतर करायचं, लांबचं लांबचं. आणि आता हे घराजवळचं आहे ना ते साफ करायला सुरुवात करायची. खूप सगळं वाढलं आहे, बघून बघून मला कसं तरी होतं असं. तर तेच सगळं आमचं प्लॅनिंग चालू होतं दोघांचं की कुठून सुरुवात करायची, काय करायचं असं. तर सगळ्यात आधी ना घरातलं काम आटपून घेते. म्हणजे आता चहा वगैरे पिऊन झाला. ते आपलं पारिजातकाचं झाड आहे ना त्याची फांदी ना एक साईडला जरा अशी खराब झालेली झाली, म्हणजे मुळाचे येते. त्याच्यामुळे बघूया आता 1-2 दिवस ते बघणार, त्याच्यामुळे ती फांदी अर्धीनं कटिंग करून टाकायची. आता पारिजातांना फुलाला सुरुवात झालेली आहे. आणि इथे केळीच्या इथेवर पण सगळं पडलं आहे, पालापाचोळाचं सगळं उचलायचं आहे. म्हणजे आहे छोटी मोठी कामं सगळी आहेत, ते करायला सुरुवात करायची. 4 दिवस भरपूर असा आराम झालेला आहे. कुणाला आला ना त्यानंतर 4 दिवस काही काम नाही केलं ना बागेतलं, खूप आराम भरपूर केलेला आहे. त्याच्यामुळे आता म्हटलं सुरुवात करायला पाहिजे. मोठं काम आहे हे पावसाळ्यामध्ये ना, बागेतलं सगळ्यात मोठं काम. तर हे जे रान वाढतं ना ते काय नाही आपल्यालाच करायचं आहे, बघूया. तर चला पटापट ना घरातलं करून घेते. झाडं वगैरे काढायची बाकी आहे आणि मग सुरुवात करूया. आपले वाघ्या शेरू गेलेत खेळायला, त्यांची एक गंमत सांगते. गेले 2 दिवस झाले ते संघाती एक मित्र त्यांचा येतो. तुम्हाला बघा मला तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, काल पण आला होता. आणि आता आज बघूया. शेरू खूप असतो त्या मागे मागे. कोणाचा डॉगी आहे काय माहीत नाही, पण तो डॉगी पण खूप छान आहे, असा शेरूसारखाच आहे आपल्या. मला वाटतं तुम्हाला दाखवलं होतं वाटतं व्हिडिओमध्ये. आज बघूया येते का नाही ते. रोज असतो त्यांच्यावर खेळत असतो. आणि ह्या दोघांनी फ्रेंडशिप केली ह्या गोष्टीचं आम्हाला नवल वाटते. हे दोघं जण भांडखोर आहेत, म्हणजे जास्त असं कोणाच्या पटकन असं जवळ वगैरे असं जात नाही.
डॉगी असतात दुसरे त्यांच्याकडे, पण त्याच्यामुळे आता ओळख झाली ते म्हटलं चांगली गोष्ट आहे. चला 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 जाऊया. तर सगळ्यात आधी ही वेल बघा. ही वेल मला पटकन तर ओळखता येत नाही, पण एक 4-5 बियाणं ह्याच्यामध्ये लावलं होतं. मला वाटतं ही पडवलची वेळ आहे. आणि आता ही छान अशी तयार झाली, ही पण आपल्याला लावायची. इथे बघा एक येतं आहे, पण काय ते बरोबर वाढ होत नाही आहे. तर असं सगळं बघा रान हे सगळं साफ करून घेऊया आपण. आपलं ते चाफ्याचं झाडाचं इथे बघा कसं जंगल झालेलं आहे. पाऊस पाऊस. चला करूया. थोड्या वेळाने सुरुवात करायची, कारण आता कसं धुकं आहे ना, दव वगैरे धुकं पण आहे वरती आणि दव वगैरे पण भरपूर पडते. तुम्हाला ना पुदिना दाखवते, 1 मिनटं. बघा ह्याच्यामध्ये पुदिना लावला होता आणि एक काकडीचं हे पण लावलं होतं बियाणं. हा लालमट आहे, हा काढून टाकणार आहे मी आज सगळं, कारण पुदिना वाढत नाही आहे. म्हणजे पुदिन्याला कशी जागा हवी ना, म्हणून हा लालमट काढून टाकणार. आणि ही काकडीची वेल आहे ती पण काढून लावायची. बघा किती छान झालं याच्यामध्ये पुदिना. आणि दुसरा ना मी बाजारातून आणलेला विकता, तो पण तुम्हाला दाखवते. ग्लासामध्ये ठेवलेला आणि इतका छान झाला आणि तयार. थांबा मी दाखवते तुम्हाला. तर हा बघा, कुणाला बघा पाणीपुरी बनवली ना, म्हणजे एक 5-6 दिवस होऊन गेले. काड्या आणलेल्या आणि अशात त्या ग्लासामध्ये ठेवल्या. जमिनीत लावायचं होतं पण वेळच नाही, त्याच्यामुळे राहून गेलं. आणि त्यातच बघा कसे छान असे तयार झाले. आता म्हटलं असेच राहू दे, बघूया कसं काय होतं आहे ते. छान असे रूट्स वगैरे ना दिसतात फुटलेले ग्लासामध्ये. किती मस्त वाटतं ना. म्हणजे पाण्यामध्ये जर स्पीडने बघा किती वाढ होते. आणि आपण जमिनीमध्ये लावला ना तर पटापट वाढ होत नाही पुदिन्याची, खूप वेळ जातो. काही फांद्या सुकतात पण काही जगतात, असं होतं. पण पाण्यामध्ये छान प्रकारे वाढ होते हे मात्र माहिती पडले. हो ना, म्हणून ना. हां, हा बघा एक आला वाघ्या, थोडं चिखलाने माखलेला आहे. त्यांचा सध्या फ्रेंडशिप डे चालू आहे. एक पळाला शेरू, तो पण आला होता, तो पण चिखलाने माखलेला आहे. आणि वाघ्याचा मागचा पाय लंगडतोय. हव्या तशा उड्या मारतात आणि मग असं पायानं दुखापत होते. म्हणून तर आता हाताशी भेटलं तर त्यांना बांधून ठेवते. भरपूर वेळ झाला, तेव्हा 1.5-2 तास झाला बाहेर गेलेत खेळायला ते. वागू चिकल चिकल नुसतं. तोंड बघ ते हसतोय वाघ. अरे दुखला. सकाळी उठला ना तेव्हापासून लंगडतोय तो. काल गेले होते ना 3 तास, काल गायब होते ना काल. मग असे धावता त्या डोंगरा विंगरात ना, आणि मग दुखतं मग, आणि मग असं ओरडायचं कॅक कॅक करत. चला आता शेरू कधी येतो काय माहिती. तोंड चांगलं आहे. तर बागेतलं काम करण्याच्या आधी ना म्हटलं किचनचं काम आधी करूया, म्हणजे नाश्ता वगैरे आहे ना त्याची तयारी करूया. कारण एकदा कसं कामामध्ये आपण बिझी झालो बागेतल्या, मग खूप वेळ जातो आणि मग खाणंपिणं बनवायचं राहिलं का नंतरला भूक लागते जाम आणि मग नंतर खूप उशीर होतो. त्याच्यामुळे ना विचार केला की पहिला आता आपण नाश्ता बनवूया. तर इथे सुरुवात केलेली आहे कुकरला. ते वाघ्या शेरू यांना डाळ भात आणि चिकन द्यायचं मी ठरवलं आणि कुकर लावायला बघा इथे सुरुवात केलेली आहे. तितक्यात की नाही शेरूसुद्धा आला होता आणि मग कुणालच्या बाबांनी शेरूलासुद्धा धुवून घेतलं. खूप चिखलाने माखून आला होता. आणि त्याच्यानंतर मग थोडासा नाश्ता त्यांना, म्हणजे हे तयार होईपर्यंत म्हटलं त्यांना भूक लागली होती ना, म्हणून थोडंसं त्यांना चपातीवर देत होते मी. चला घ्या, चपाती खायचे अगदी तुला खायचे. जेवण त्यांनी ठेवलंय बनवायला. आम्हाला बाबू बघत्या ते बाबू दर हा नको. हा ना बेटा मस्त चपाती आहे. हा माझं बच्चा खा गो. नको काय खाऊन आलास तू बाहेरून. उद्या काय काय खायचं. चपाती खा जराशी. आम्ही जरा मिजाज खोलाय ना, आम्हाला काय पण चालत नाही, आम्हाला चिकन पाहिजे. चिकन शिवाय घास ना तिकडे दमने बसू नको, थांब याच्या बस म्हणजे ते गाठीवर नशा येते कशावरती.
बघा पाय दुखतोय आता बघ शेरू. तर इथे किचनला बघा आपल्या नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे. कुकर लावून झाला माझा आणि त्याच्यानंतर दुधाची टोपं वगैरे होती ना ती रिकामी केली. म्हणजे दूध बघा आता रियाच्या इकडचं चालू झालेलं आहे, त्याच्यामुळे साय वगैरे दुधाची निघते. तर ती एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते. मला वाटतं आधी मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे, पण आता मला वाटतं 5-6 महिन्याचा गॅप केला आहे. म्हणजे आता 5-6 महिने आम्ही बाहेरूनच दूध आणलेलं आहे. त्यांच्याकडे असं म्हशी व्यायला नव्हतं आणि त्याच्यामुळे मग दूध नव्हतं, त्याच्यामुळे बाहेरून मग आणावं लागलं. नाहीतर माझं रियाकडचं दूध चालू असतं. तर मलई जे आहे ना एका स्टीलच्या डब्यात मी काढून ठेवते आणि तो डबा जो आहे तो फ्रीजरमध्ये मी ठेवते. आणि एक 15 दिवसानंतर मलई जमा झाली का मग तूप घी वगैरे बनवते आणि नक्कीच मी याच्या पुढे तुम्हाला शेअर करीनच. तर नाश्त्यामध्ये आज बनवायची होती इडली. म्हणजे हे जे पीठ आहे ना ते मी डीमार्टमधनं आणलं होतं. रविवारी मी डीमार्टला गेले होते आणि तो व्हिडिओ देखील तुमच्याशी शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर नक्की तो व्हिडिओ बघा. रत्नागिरीला गेलो होतो आम्ही आणि ऑफरमध्ये हे इडली डोशाचं पीठ होतं. खूप स्वस्त, म्हणजे 1 किलोचं पॅकेट आहे आणि मला वाटतं काहीतरी 35 का 40 रुपयाला ते पॅकेट होतं. म्हणजे बाय 1 गेट 1 होतं, त्याच्यामुळे 1 किलोचं पॅकेट ते मी घेतलं. म्हणजे अशा ऑफरच्या वस्तू असल्या की मी आवडीने घेते. तर पीठ बघा ते काढून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं गरजेनुसार पाणी पण टाकलं मी आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता या पिठामध्ये की नाही मीठ वगैरे नसतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ आपण यात ना ॲड करायचं. आणि खायचा सोडा असतो ना तो जरी तुम्ही टाकलात तरी पण अजून छान. पण मी इथे खायचा सोडा मिक्स नाही केलेला आहे. चांगल्या प्रकारे पीठ तयार करून ठेवलं आणि एक साईडला करून ठेवलं. त्याच्यानंतर मी इथे इडलीचं भांडं ठेवलं गॅसवरती, पाणी गरम करत ठेवलं होतं. म्हणजे अगोदर विचार केला की डोसे बनवूया, पण डोसे बनवायला गेला का भरपूर वेळ जाणार आणि आज वेळ थोडासा कमी होता कारण बागेमध्ये काम करायचं म्हटलं का भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे म्हटलं झटपट म्हटलं इडली होऊन जाईल आणि म्हणून मग इथे मी इडली बनवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुणाच्या जेवणा फारसं म्हणजे इडलीपेक्षा जास्त करून डोसे आवडतात, पण ते पण म्हणाले की चालेल वेळ आपल्याकडे कमी आहे तर इडली बनव म्हणून. तर एका पॅनमध्ये म्हणजे ते इडलीचं भांडं त्यात पाणी गरम करत ठेवलं. त्याच्यानंतर तेल वगैरे लावून घेतलं इडलीच्या भांड्याला आणि पीठ बघा ठेवलेलं टाकून साच्यामध्ये इडलीच्या आणि 15 ते 20 मिनटं हे जे आहे स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं. तुम्हाला सर्वांना बघा माहिती असेलच. तर आता इडली म्हटलं का चटणी पण बघा आली. कोथिंबीर खूप महाग आहे. आता आमच्या इथेच कोथिंबीर म्हणजे मार्केटमध्ये मी गेले होते ना 60 रुपये 70 रुपये अशी कोथिंबीरची जोडी सांगितली होती. त्याच्यामुळे मी कोथिंबीर काही आणली नाही आहे. तर म्हटलं आता कोथिंबीरची चटणी होणार नाही. म्हणजे नारळ बघा ओला नारळ टाकून हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून आपण बघा चटणी करतो ना ती म्हटलं होणार नाही. म्हणजे इडलीबरोबर ती चटणी छान लागते. आणि आता मग विचार केला की चला हीच चटणी बनवूया. म्हणजे सुकी मिरची टाकून चटणी बनते ना ही सुद्धा खूप मस्त लागते. पण ह्या चटणीमध्ये कोथिंबीरची गरज भासत नाही. म्हणजे कोथिंबीर महाग आहे आणि जर का तुम्हाला चटणी बनवता विचार पडला असेल तर बघा ही चटणी तुम्ही ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. तर सुक्या मिरच्या घेतलेल्या एक 7-8 आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे किती आपण तिखट खातो त्याप्रमाणे ते मिरच्या घ्यायच्या. नंतर तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ नसेल तर तुम्ही चण्याच्या डाळीचा पण वापर करू शकता. थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये आणि चांगलं असं परतून घ्यायचं. म्हणजे स्लो गॅसवरतीच परतून घ्यायचं, म्हणजे काळं नाही पडलं पाहिजे. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर ते सर्व मिक्सरमध्ये टाकायचं, म्हणजे डाळ आणि सुकी मिरची. आणि त्याच्यानंतर त्यात थोडेसे लसूण आपल्या आवडीप्रमाणे, ओलं खोबरं टाकायचं, मीठ टाकायचं आणि मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ही जी चटणी आहे ना तिला फोडणी करून घ्यायची. फोडणीमध्ये बघा तेल टाकलं आहे थोडंसं आणि त्यात हे काय बरं राई आणि जिरं मी नाही वापरत. मी कोणत्याच चटणीमध्ये जिऱ्याचा वापर करत नाही कारण मला आवडत नाही. फक्त मी राईचा वापर करते. राई टाकलेली, त्याच्यानंतर उडदाची डाळ असेल ती टाकलेली आहे. थोडासा कढीपत्ता टाकला आहे आपल्या बागेतला आणि मग वाटलेली चटणी आहे ती इथे टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे. गॅस नाही इथे स्लो ठेवलेला आहे मी. चटणी आपल्याला शिजवायची नाही, फक्त मिक्स करून घ्यायचे. तर ही बघा चटणी आपली तयार झालेली आहे आणि इडली पण आपली ना होत आलेली आहे. आता पटापट मी हे काढून घेते. ऊन चांगलं आलं बाहेर ऊन. आणि नाश्ता बघा आपला तयार झालेला आहे. चटणी आणि इडली, झटपट नाश्ता, झटपट. चला कुणाच्या बाबांना देते आणि मग वाघ्या शेरू यांचं पण काढून ठेवले. इडली वगैरे एकदम सॉफ्ट मस्त झाले, जाळीदार. झोपा आता शेरू, खाऊन पिऊन झालं ना. हां तो बघा पेंग करतोय नुसता पेंगते. हे बघा
जराशी चावून लागली हां लगेच लगेच त्यांचे डोळे उघडतात. तर ना काका आलेले आहेत ते बघा. मला तर कुणाच्या जेव्हा ते गवत काढत असतील ते त्यांना चार लागते ना गुरांना. दूध घेऊन आले होते त्याचा चार पण घेऊन जातील. चला आपलं पण काम आता सुरू करायचं आहे. रान साफ करायचं. कुणाच्या गावांची वाट बघते येतात काय. मिळाला चार. ते गुरांना कसं वेगळा चार लागतो ना. कुठलं पण गवत खात नाही गुरं. त्याच्यामध्ये शोधून ते बघतात बरोबर आणि मग घेतात. चला रान साफ करूया. ऊन आलं जरासं हलकंसं पटपट होऊन जाईल ना. तर परत पाऊस आज ना वातावरण होतं मगाशी पावसासारखं. हे गहू टाकलेत आतबाहेर नाचायला होतं पण इथेच टाकले. आणि ह्या मिरच्या जरा टाकल्यात उन्हामध्ये. सुक्या लाल मिरच्या मगाशी काढल्या ना. थोडं जरा ऊन दाखवते. मध्ये एकदा दाखवलं होतं पण परत म्हटलं पाऊस आता कधी जाते ती वाट बघते मी. सगळ्या वस्तू म्हणजे ऊन बिन दाखवायचं सगळं अंथरुणं वगैरे सगळं जे काय आहे ते. हां तुला जसं काम करायचं तसं कर. माझा खुरपा कुठं आहे. जरा कुणाच्या बाबांचं डोकं खाते. जरा काम करायला मजा येते ना त्यांचं डोकं खाल्ल्यानंतर. जेवायला आज नाही भेटलं म्हणून डोकं खा. मी नाश्ता केला आता. चला आता खाल्लेलं जिरवायला नको. तो फुलपाखरू आला ऐकलं काय. काळ्या रंगाचा फुलपाखरू. मोठी मोठी हां भरपूर फुलपाखरं. पहिला आवडी नव्हते ना आपल्याकडे. फुलं फुलायला लागली तुझ्याकडे. हां आता भरपूर फुलपाखरं. खूप सुंदर सुंदर रंगांची फुलपाखरं असतात. निळा रंग आकाशी रंग. इथे मध्ये माहिती ना पक्षी कुठला आलेला ते पोपटी कलर आणि तो निळ्या रंगाचं. तेव्हा तिकडे तर त्या साईडला गेलंय. एक ह्या साईडला भरपूर असतात पिवळ्या रंगाची. चला जरा टाईमपास करून झाला. आता रान साफ करून घेते. झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. ऊन बघा कसं पडलंय. मग असं वाटलं की पाऊस पडतोय. चला मिरच्या पण तयार झाल्या. मिरच्या काढायला पाहिजे. लोणचं करायला वेळ. आणि ही वेल कधी लावणार. लावायची वेळ काय करतो. तेवढी मोठी झाली बघ. डायरेक्ट असंच ठेवलं तर. डायरेक्ट असंच ठेवून देऊया. होईल ते. मग असंच ठेवूया तिकडे. त्याला फक्त खत पाणी करत राहायचं. होणार ते. त्याला काय चिंता नाही. खालून आहे ना जमिनीला फोडून ते जर असेल ना हां ते आपोआप फोडेल आणि खाली जाईल जमीन. कसं अशी डायरेक्ट कुंडीत पण होतात सगळं. वाटलं ना मुलं खाली जास्त झालेत बाहेर हां ती जमिनीत जाणार आपोआप. ती खालून आहे ना ते ओढायत ना ते जरा मोठे करायचे. नाही टेरेस गार्डन पण करतात. त्याच्या कुंडीतच तिला सगळं उगवतात ना. अरे पण आता आपल्याकडे जमीन आहे ना. हां हां खालचे होल जरा मोठे केलेस ना तू. हां ती मुलं त्यातून जाऊन जमीन पकडणार. तर त्याच्यातच राहिलं चालतं. तर जवळजवळ 1.5 ते 2 तास आम्ही हे रान आहे ना साफ केलं. म्हणजे आत्ता आम्ही जिथे उभे आहोत ना तेवढाच भाग साफ करायला आम्हाला 1.5-2 तास गेलेले आहेत. आणि काढलेलं जे काही गवत वगैरे जे होतं ना ते सगळं आम्ही बाहेर फेकून दिलं. कारण झाडांमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आता ही 3री वेळ आहे आमची रान साफ करायची. पाऊस चालू झाल्यापासनं 2 वेळा पूर्ण प्लॉट आम्ही साफ करून झालेला. आता ही 3री वेळ साफ करायची. म्हणजे कधी कधी खूप कंटाळा येतो मला. कारण घरामधलं काम बाहेरचं बागेतलं काम आणि प्लस यूट्यूबचं काम असं असलं की कधी कधी कामाचा खूप असं प्रेशर येतो माझ्यावरती. पण इथे कसे मजूरवर पण मिळत नाही ना त्याच्यामुळे मग करावं लागतं. मग काही ऑप्शन नाही आपल्याकडे. तर ते बाहेरचं आटपलं आणि नंतरला इथे आम्ही आलो पडवीमध्ये. म्हणजे गहू वगैरे मी सुकत घातले होते. सकाळी की नाही छान असं ऊन पण पडलं होतं. म्हणजे काम करताना आम्ही इतके घामाघूम झालो दोघंजणं. इतकं कडाक्याचं ऊन की नाही पडलं होतं. त्याच्यामुळे कपड्याचा स्टँड तो पण बाहेर उन्हात टाकला. आणि गहू आणि सुक्या मिरच्या त्या पण सर्व बाहेर टाकून दिल्या. त्याच्यानंतर माझं काम बाकी होतं किचनचं. म्हणजे किचन आवरायचं बाकी होतं. तर सकाळी नाश्ता बनवून झाला ना. पीठ वगैरे अर्धं उरलं होतं इडलीचं आणि चटणीसुद्धा उरलेली होती. ते सगळं रिकामी करून फ्रीजमध्ये ठेवलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते आपल्याला उपयोगी पडेल. आणि भांडी वगैरे मी मुद्दाम घासायची ठेवते. म्हणजे जेव्हा बागेचं काम करते ना त्याच्यानंतर किचन वगैरे ना पटकन मी आवरत नाही. मुद्दाम बाकी ठेवते. ह्याचं पण कारण आहे ते पण तुम्हाला मी सांगते. आता काम करताना काय होतं की नखामध्ये बघा माती वगैरे जाते. माझी हाताची नखं आहेत ना ती मोठी आहेत. म्हणजे मला बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई हातांची नखं काप. म्हणजे माती जाऊन जाऊन नखांना नुकसान पण होतं आणि आपल्या बोटांना पण त्रास होतो. तर खरी गोष्ट आहे ती तुमची. पण काय झालं आहे ना माझा बघा डावा हात आहे ना त्याची नखं मला कापून जमतच नाही. ती सवय झालेली आहे लहानपणापासून मोठी नखं ठेवायची. त्याच्यामुळे
डाव्या हाताची नखं जी आहेत ती माझी मोठी आहेत आणि उजवा हात आहे ना त्याची नखं मी नाही जास्त मोठी ठेवत. त्याच्यामुळे काय होतं ती माती वगैरे जाऊन बसते नखामध्ये काम करताना. आता हे किचन आवरायला घेतलं म्हणजे हात वगैरे मी धुतले बाहेर पण तरी पण थोडीफार माती बघा असते. आता किचन जेव्हा मी आवरायला घेतलं ना त्याच्यानंतर भांडी वगैरे मी घासली. म्हणजे भांडी घासून झाल्यानंतर जेव्हा मी नखं चेक करते ना सर्व माती आहे ना ती निघून गेलेली असते. म्हणजे काम करता करता माझे हातसुद्धा पूर्णपणे स्वच्छ होऊन जातात. त्याच्यामुळे हे जे बागेतलं काम झालं ना त्याच्यानंतरच मी नेहमी ना किचन आवरायला सुरुवात करते. आणि त्या चिबूडच्या इकडचं ते बघतो मी. चालेल. हां तर चला मग आता संध्याकाळचं परत आमचं काम चालू झालेलं आहे. घराजवळचं आता थोडं थोडं साफ करायला सुरुवात केलेली आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.